तोंड देत सर्वसामान्य जनतेच्या जोरावरती राजकारणामध्ये खंबीरपणे उभा राहणारे या तालुक्याचे दमदार नेतृत्व, एक सुसंस्कृत नेतृत्व माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, आपणास नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवला आणि उभ्या आपल्या 60 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये ज्या नेतृत्वाने अनेक संघर्ष केले, ज्या नेतृत्वाने अनेक सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली, ते नेते आणि देशाचे नेते आदरणीय खासदार पवार साहेब, मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून पहिल्यांदा पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. या कार्यक्रमाला खास उपस्थित आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि ज्यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आम्ही 15 वर्ष बरोबर काम केलं, त्यांचे वडील राजाराम बापू पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय आपले नेते कैलासवासी भाऊ असतील, ही सारी माणसं एकेकाळी मंत्रिमंडळामध्ये एकत्रितपणानं काम करत होती आणि तोच अनुभव आणि तोच धागा आम्हाला सुद्धा आमच्या राजकीय जीवनामध्ये, जयंतरावजी आपण सरकारमध्ये सुद्धा आपण 15 वर्ष एकत्र काम केलं आणि आज आपण ह्या पक्षाचे अध्यक्ष झाला आणि त्या पक्षामध्ये तुम्ही आम्हाला प्रवेश दिला, याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजवून जयंतरावांचं सुद्धा मनापासून स्वागत करा. खासदार सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता. हसला तुम्ही सगळी मनापासून. त्या संसद रत्न आहेत, उत्कृष्ट काम करतात. आज ताई आपण आलात, तुम्ही आम्हाला या पक्षामध्ये येण्याकरता म्हणून आणि एकत्रित काम करण्याकरता म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला, याबद्दल ताईंचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. दुसरे आपणा सर्वांचे ज्येष्ठ नेते की ज्या मोहिते पाटील घराण्याचा आणि आपला आणि ह्या इंदापूर तालुक्याचा आणि माळशिरस तालुक्याचा साहेब, आपल्यालाही माहिती, सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेब असल्यापासून, भाऊ असल्यापासून, दादा असल्यापासून, धैर्यशील भाई, आपण रणजित वगैरे सगळी मंडळी ही आपण सातत्यानं एका विचारानं राजकारण समाजकारण आपण करतो. ते आपणा सर्वांचे नेते आदरणीय दादा आपण आलात आणि धैर्यशील भाया मला म्हणाले, माझ्या निवडणुकीला दादा अर्धा सेकंद बोलले आणि तुमच्या प्रवेशाला दादा 1 मिनिट बोलले. हे भाग्य आहे आपलं. व्यासपीठावर खासदार आमचे कोल्हे साहेब असतील, खासदार धैर्यशील मोहिते साहेब असतील, अशोकरावजी आमचे जुने सहकारी आहेत साहेब, त्यांचा परवा दिवशी मला फोन आला, मला म्हणले साहेब तुम्ही आला बरं झालं, मलाही आधार झाला. मी म्हणलं अशोकराव मला बरं झालं, तुमचाही आधार मला झाला. आणि म्हणून या सगळ्या व्यासपीठावर बसलेले वेळेअभावी मला माफ करा, सगळेच उपस्थित, उत्तमरावजी जानकर असतील, आमचे नारायणाबा असतील, हे सगळी मंडळी आज या ठिकाणी आले, अंकुशरावजी आमचे काकडे असतील, हे सगळे या ठिकाणी आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेजसिंग पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी, सागर बाबा तुझंही नाव घ्यावं लागेल मला, सगळेच मंडळी. त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊ नका, वेळ झालेला आहे. सन्मान्य व्यासपीठ, भावेसाहेब आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी, महिला वर्ग, पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, साहेब मी जास्त भाषण करणार नाही, फक्त आभार मानण्यासाठी खरं म्हणजे मी उभा आहे. कारण भाषण काय करायचं तुम्हाला, तुम्ही जितकं वर्ष राजकारणामध्ये पदाधिकारी म्हणून आपण काम केले तेवढं आमचं वय सुद्धा नाहीये. पण आज आनंद वाटला की मोठ्या भाऊंच्या काळापासून तुम्ही खरं म्हणजे राजकारणाची सुरुवात एकत्रितपणानं केली. आमच्यासारखे कार्यकर्ते संस्कारातून घडले, समाजामध्ये उभं करण्याचं काम आपण केलं आणि जे राजकीय संस्कार आपल्यावर घडले ते कुठल्या एका समाजाचे नाहीत, ते कुठल्या एका गटाचे नाहीत, तर ते संस्कार तळागाळातल्या सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन आपण राजकारण समाजकारण करायचं, हे बालकडू आपण लहानपणापासून मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज इथं येत असताना साहेब आपण आग्रह केला, ताई आपलंही बोलणं झालं, जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं या इकडं. पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो. आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही. आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला का नाही आग्रह? जरा हात वर करून सांगा, धरला का नाही आग्रह? साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला तो तरी वाजली जाता, कशाला काळजी करतो. आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला. तुम्ही आम्हाला सन्मानानं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं. हा माझा एकट्याचा पक्ष प्रवेश नसून आपण सर्वांनी हात वर करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे, अशी संमती आपण सर्वांनी द्यावी ही मला आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करायची. ठरलं ना आपलं? सुप्रियाताई आपण सारखं म्हणायच्या की कार्यक्रम आल्यानंतर फक्त पुरुषच असतात. मी 2 दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्याला सांगितलं की तुला जर यायचं असलं कार्यक्रमाला तर तुझ्या घरच्याला घेऊन ये. आणि मी त्यांना सांगितलं हा नेम माझ्यापासून लागू आहे. माझी पण पत्नी पुढे बसली सांगतो इथं. जावायला सुद्धा म्हणलं तुम्ही मुंबईवर नाही या, कारण अंकिता एकटीहून चालणार नाही, तुम्ही बी पाहिजे. ते पण आले. तो गमतीचा भाग सोडा, पण महिलांना सन्मान देण्याचं काम. शेवटी 50% मतदान महिलांचं आहे आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित 10 लोकांना सांगणार नाही. पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी कालपासून शेजारीला फोन करतायत, उद्या जायचंय बरं का आपल्याला इंदापूरला सोबत. म्हणजे नवरात्र असताना 5वी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आल्या. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करा. अरे मालिंग बस खाली, मालिंग बस. मालिंग टोंगळे माझ्या गावचा आहे, त्याला लय आनंद झालाय. हा आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आता. आणि साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही. कोल्हे साहेब आम्ही कधी कुठली गोष्ट आमच्या पदरात पडावी म्हणून आम्ही कधी वागलो नाही, कारण ते संस्कार नाहीत आमच्यावर. 10 वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसताना सुद्धा आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो, तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून साहेब मला माझ्या कार्यकर्त्यावर आणि जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे. हल्लीच्या काळामध्ये मंत्रीपद, पद, कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांबत नाहीत, सोडून चालली माणसं. पण आज 10 वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमुदाय आपल्या बरोबर राहिलेला आहे. हा स्वाभिमानी कार्यकर्ता, स्वाभिमानी मतदार आहे, याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून
साहेब आता आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं, जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका, पक्ष संघटनेची टाका, कार्यकर्ता म्हणून टाका, पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या, पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे. असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो. हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं, कारण खोटं हे लवकर पटतं पण दीर्घकाळ टिकत नाही. सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं, ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं पुढे आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची. मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला. काय लोकांनी मला सांगितलं, हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला, कारण सांगा मला. फार मीडियावाली रोज माझ्या मागं लागले. मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे. पक्ष कोण घडवतं, जनता घडवते. आणि ज्या ज्या वेळेस जनतेने मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय, मी जनतेचं ऐकलं सांगतो. हा 95ला जनतेनं सांगितलं, मी विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही मला उभा केलं. 99ला जनतेनं सांगितलं, तुम्ही मला उभा केलं. 2004ला आपण सांगितलं, मी उभा राहिलो. 9ला उभा राहिलो, 14ला उभा राहिलो. 19ला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय. ठीक आहे म्हणलं, आपली शेवटी जनता सांगेल ते आपल्याला ऐकावं लागेल. आम्ही त्या पक्षामध्ये गेलो. आता लोकांना प्रश्न पडलाय की हिने हा पक्ष का सोडला. त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं 2 तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे. त्यांनी मला सांगितलं त्यांची काय अडचण आहे. आता राजकारणामध्ये बंद दाराआड बरीच चर्चा असती. आपण संस्कृत माणसं आहोत, ती बाहेर बोलायचं नसतं. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं, शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे. म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही. मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर, हे देतो ते देतो. म्हणलं साहेब ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे. आता ते देण्याच्या पलीकडे जनता गेलेली असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल. मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही, तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो. आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साहेब 10 वर्ष ह्या तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला साहेब सांगतो. मला जुन्या गोष्टी इथं काढायच्या नाहीत साहेब सांगतो. पण ह्या तालुक्यामध्ये गावगावचा कार्यकर्त्याला विशेषतः मागच्या ह्या 2-3 वर्षात तर खूप त्रास झाला. आणि मग परिस्थिती आज तालुक्यातली जर आपण बघितली तर साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण समाजकारण भाऊंनी केलं तशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही जयंतरावजी आम्ही सगळेजण करत होतो. दादा होते बरोबर, पण असल्या थराला आपण कधी गेलो नाही. पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे. त्याला रोहित दादांनी शब्द वापरला, मलिदा गँग सांगतो तुम्हाला. बरोबर आहे ना, होय का नाही. मग आता हे का घडायला लागलेलं आहे, त्यामुळं साहेब याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले. चांगला गुन्ह्या गोविंदानं चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ इंदापूर तालुका, ठीक आहे राजकारणामध्ये कुणी कुणाला मतं दिलं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, लोकशाही आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो. आणि तशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या. कारण तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या. पण मी ह्या जनतेच्या साक्षीनं सांगतो, जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छितो. आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत, परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही. काल आपण चॅनलवरती बघितलं असेल, बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा
पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला सांगतो. त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच, पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला, याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे. आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे, कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो आणि मी सुद्धा काय येडा माणूस नाही. मी 32 वर्षापूर्वी ठरलं होतं बारामतीचा जावाय व्हायचं सांगतो. गमतीचा भाग सोडा, पण आज ताई तुम्ही काळजी करू नका. आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संसदेमध्ये काम करता, ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषणं करता. तुमचं परवा मी वक्फ बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी ऐकलं टीव्हीवरती. कदाचित आमच्या मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या संदर्भात माहीत असेल काय ते बिल आहे, पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला, म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं. कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे. आता तुम्ही निर्धास्त राहा. नुसतं आम्ही इंदापूर पुरतं मर्यादित नाही, बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला, शिरूर तर आहेच सांगतो, शिरूर आहे, अंकुशरावजी आले तिथं, पुणे बिणे सगळं आपण एकत्र बघू. साहेबांना फार त्रास द्यायचा नाही. आता आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची आहे. कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ. पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा. आता एक नवं विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला ह्या निमित्तानं देऊ इच्छितो. साहेब इथं आलेली सगळी माणसं ह्यांची नातीगुती माढा तालुक्यामध्ये आहेत का नाही? माढा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत? शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नातीगुती आहेत. माळशिरस तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे. शेजारी मोहोळ तालुका आहे, पलीकडे करमाळा तालुका आहे, पलीकडे बारामती तालुका आहे. तिकडं काय गरज नाही आमची म्हणा, पण का तिकडं बूथची गरज नाही, एजंटची गरज नाही. ताई कुठं मतं मागायला गेलं लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतनं सांगितलं आमच्याकडे येऊ नका, पण मतदान करतो. 50,000 मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं. याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाडू. साहेब आपण राजकारण समाजकारणामध्ये विकासासाठी आपण एकत्र येतो. या इंदापूर तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न, 22 गावाचे प्रश्न, नीरा नदी भीमा नदीवरचे बंधाऱ्यांचे प्रश्न, भीमा नीरा बॅकवॉटरवरच्या बुडीत बंधाऱ्यांचे प्रश्न, संसरकट जोड कालवा आहे, खडक वासलाचं पाणी खाली इंदापूर बारामती दौंडला आणण्याचा प्रश्न आहे, भाटघरच्या पाण्याचा प्रश्न आहे, नीरा देवधरच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेटपळ तलाव असेल, वरकुंड तलाव असेल, असे बरेच तलाव आहेत. तरंगवाडीपासून मदनवाडीपर्यंतचे पाझर तलाव आहेत. ह्या सगळ्या प्रश्नामध्ये साहेब शेतकऱ्यांचं हित गुंतलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावर आपल्याला साहेब तुमची आम्हाला साथ असण्याची गरज आहे. MIDC मोठी करायची, आपल्याला बेरोजगारी दूर करायची आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये इथं बदल करायचा आहे आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं युवा वर्गांची बेरोजगारी सुद्धा आपल्याला ताई दूर करायची आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला ग्वाही देतो. मी माणूस असा आहे, कधी कुठल्या गोष्टी कुणाचा या ठिकाणी आम्ही कधी द्वेष करत नाही. आलोय आपण सगळे एकत्र काम करू. माझी ताई तुम्हालाच विनंती अशी की तुमच्या लोकांनी आम्हालाही सांभाळून घ्यावं. त्यामुळे अडचण येणार नाही काय. शेवटी आपल्याला काम लोकांसाठी करायचं, आपल्याला एकत्रितपणानं आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्याला साहेब पुढं वाटचाल करायची. साहेब साखर धंद्यामध्ये आपला गाडा अभ्यास आहे. साहेब आपण 10 वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो. त्यामुळे पवार साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच, पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या 6 दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये होत आहे इकडे तिकडं, पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही, आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही. दुखणं आमचं वेगळंच होतं.
ते आता बाजूला गेलं. त्यामुळं आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगायचंय. आज आपण या तालुक्यामधला दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या आमच्या तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न असेल. इथं सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज, डी फार्मसी, बी फार्मसी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आता. आणि म्हणून बारामतीचा विकास रोल मॉडेल जो आहे तो असा सगळ्या भागामध्ये आता आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण नेऊ आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आपण ह्या माध्यमातून करू. मी दिलगिरी व्यक्त करतो जेवढी माणसं आत आहेत. मला आता चिठ्ठी आली, बाहेर 2 LED लावलेत, एवढीच गर्दी, बाहेर सुद्धा लोक उन्हात रस्त्यावर उभं राहून आपली भाषण ऐकतायत. मी त्यांचं सुद्धा मनापासून आपण टाळ्या वाजवून स्वागत करा. हे सगळे आपले कार्यकर्ते आपल्या विश्वासावर या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ताकद आपण वाढवूया. आजपासून आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता आपला पक्ष कसा वाढेल, आपली संघटना कशी वाढेल, आपल्या पक्षामध्ये अजून नवीन नवीन लोकांना घेऊन आपण संधी कशी देऊ शकतो आणि असलेल्या पक्षातल्याही सगळ्या लोकांना आपण कसं सामावून घेऊ शकतो ही पद्धत घेऊन आपण निश्चितपणानं पुढे जाऊ. साहेब, आम्ही काम करताना कुठलीही पदं देताना आम्ही कधी कुठल्या एका समाजाचा विचार करत नाही साहेब. आज आमच्याकडे माळी समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो, आमच्याकडे धनगर समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो. इथं साहेब मागं बसले आमच्या सायरा पठाण आहे, तिथं उभा राहा जरा. साहेब, ही पहिली महिला नगराध्यक्ष ओपनची जागा असताना त्यांना आम्ही नगराध्यक्ष केलं होतं. इथं भिगवण गावचे आमच्या सरपंच आल्या, तिन्ही समाजाच्या आहेत, शिकलेली महिला आहे, भिगवण सारखं मोठं गाव साहेब, तिथं त्यांना आम्ही सरपंच. अशी किती उदाहरणं आहे. त्याचं कारण असं आहे साहेब की आपण कधी जातपात बघत नाही, सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण करतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आज वेळ खूप झालेला आहे, थोडा जास्त वेळ आपला घेतला. आमचं भाषण रोजच ही माणसं ऐकतायत. मी पुढचं वाक्य काय बोलणार आहे हे त्यांना पाठ झालेलं असल्यामुळं मी काय आता आपला अधिक वेळ घेणार नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा पवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दादा, आपण सर्वजण आलात आणि आम्हा सर्वांना आपण पक्षामध्ये प्रवेश दिला याबद्दल कृतज्ञ व्यक्त करून आपल्या सगळ्याचा अंतःकरणापासून आभार मानतो. आपणही आला, आपलाही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर कोणत्याही संकटाला न डगमगता आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराजे पाटील साहेब, आपणास नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवारसाहेब, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादा मोहिते पाटील, या ठिकाणी ज्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश होतोय ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय पाटील साहेब, हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बरोबर सहकारी म्हणून जे आज प्रवेश करतायत ते सर्व त्यांच्याबरोबरचे सहकारी. या निमित्ताने इथे उपस्थित असणारे आमचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे बापू, आपल्या या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अशोकराव पवार, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेसाहेब, नारायणाबा पाटील, उत्तमराव जानकर, या निमित्तानं आपले ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, अमोल बिसे, सागर बाबा मिसाळ, महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, आमचे प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हा महिला अध्यक्षा शेवाळेताई,
अंकिता ठाकरे पाटील, आशुतोष भोसले, शहर अध्यक्ष इनायत काझी, रेश्माताई शेख, श्रीकांत मखरे, सम्यक बनसोडे, अक्षय भोसले, अजिंक्य ठाणे, विजयराव कोलते, मुरलीधर निंबाळकर साहेब, कृष्णाजी यादव, विलास वाघमुडे, लालासाहेब पवार, शरद जामदार, देवराज जाधव आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मुख्य प्रवक्ते अंकुश काकडे आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना विशेष आनंद होतोय की हर्षवर्धन पाटील साहेबांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याचं स्वागत करण्यासाठी आजची सभा आहे आणि ही सभा मला वाटतं न भूतो न भविष्यती एवढी मोठी व्हायला लागलेली आहे. फार मागच्या बाजूला माणसं उभी आहेत आणि रस्त्यावर देखील मगाशी मी येतो तर LED बोर्डच्या बाहेर देखील माणसं उन्हात उभी राहून हा सभेचा आस्वाद घेत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण सगळे इथे एकत्रित आलेला आहात. तुम्हा सगळ्यांच्या हजेरीने इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झाले असं मला वाटतं. एक काळ असा होता 2019च्या सुरुवातीला की आमच्यातून एक एक नेते पक्ष सोडून जात होते. त्यावेळी मी भाषण महाराष्ट्रात करत सांगायचो, य गेला तरी चालेल, ब गेला तर चालेल, क गेला तर चालेल, ड गेला तर चालेल, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद ज्या नेतृत्वात आहे आणि ते एकदा नाही आयुष्यात 4 वेळा ज्यांनी करून दाखवलेलं आहे, त्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही सगळे पुन्हा प्रवेश करतात. तुम्हा सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रातली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे का उभी राहिली, त्यांना आजही माणसं का विसरू शकत नाहीत, तर महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागे उभा राहण्याची महाराष्ट्राची मराठी माणसाची पद्धत आणि मानसिकता आहे. दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं आणि आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवार साहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गाचा अवलंब झाला. अगदी शरद पवार साहेबांना 19च्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस देखील आली. पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती आणि हा महाराष्ट्र मोडण्याचं काम हे आज नाही सतत 10 वर्ष दिल्लीत बसून काही लोक करतायत आणि म्हणून स्वाभिमानी माणसं आज पुन्हा पवार साहेबांच्या मागे उभी राहिली. 2019 साली हर्षवर्धन पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षात त्यावेळच्या काही प्रश्नांमुळे गेले, पण हर्षवर्धन भाऊ तुमचं स्वागत करताना तुम्ही, मी असं म्हटलं तर काही फार वेगळं वावगं नाही की तुम्ही स्वगृही येत आहे. खरं मूळ घर तुमचं हेच होतं, यापूर्वीच यायला पाहिजे होता, पण आमच्या घरात जरा गर्दी होती त्यामुळे तुम्हाला येता आलं नाही. आज तुम्ही येताय ह्याचा आम्हाला आनंद आहे. विचाराची फारकत नाही आहे. बहुजन समाजाचं राजकारण करण्याची पवार साहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे. बहुजन समाजाचा उद्धार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच होऊ शकतो, ही भूमिका शरद पवार साहेबांनी कायम जपली आहे. आणि आजही कितीही त्यांच्यावर हल्ले झाले
तरी पवार साहेब बहुजन समाजाचा विचार खांद्यावर घेऊन तीच पताका घेऊन आज चालतायत आणि म्हणून महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर यायला लागलाय. अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. उद्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या अचानकपणाने लाडक्या झाल्या हे आधी बोलण्यात आलेलंच आहे. पण हे फक्त लाडक्या बहिणींनो फक्त 2 महिन्यासाठी. निवडणुकीत एकदा शिक्का मारून 5 वाजता तुम्ही बाहेर आल्या की पुन्हा तुम्हाला तीच वागणूक दिली जाणार जी लोकसभेत या भागात बहिणींना द्यायची प्रथा आहे. त्यामुळे सावत्र भावाच्या प्रेमाला भाळून काही चुका होता कामा नयेत. तुमचा सख्खा भाऊ महाविकास आघाडीत आहे आणि तो महाविकास आघाडीचा भाऊ तुमच्यासाठी याच्यापेक्षा चांगल्या योजना आणेल हे तुमच्या डोक्यात ठेवा. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय माझ्या आधी खासदार कोल्हे साहेबांनी सांगितलं. 4-8 दिवसाने अशी घटना महिलांच्या वरच्या अत्याचारातली होते की महाराष्ट्र थक्क होऊन पाहत जातो. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. गृहमंत्री नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये टेबलवर बसून पोलीस जुगार खेळतानाचे फोटो महाराष्ट्रात मधल्या काळात व्हायरल झाले. 2-4 मगाच्या घटना ज्याचा उल्लेख झाला त्या ऐकल्यावर थरकाप उडतो आणि आमच्या घरातल्या भगिनींच्या सुरक्षिततेचा खरा प्रश्न तयार होतो. आमची भगिनी बाहेर गेली तर संध्याकाळी परत सुरक्षित येईल की नाही ह्याचा पत्ता नाही. आमची लहान मुलगी शाळेत पाठवली तर तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. अनेक गुन्हे हे महिलांच्यावरचे अत्याचाराचे महाराष्ट्रात घडत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक पालक आज चिंतातुर आहे. महाविकास आघाडीचं सरकार हर्षवर्धन भाऊ 200% महाराष्ट्रात येणार आहे, काही चिंता नाही. आमचं सरकार सत्तेवर आल्यावर आमच्या भगिनींना मी 2 मुद्दे सांगेन. आमचं सरकार ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी या महायुतीने तुम्हाला जे योजने माध्यमातून चुचकारण्याचा प्रयत्न केलाय तो विचार न करता केलेला आहे. गडबडीत आणि घाई गडबडीत केलाय. सरकारने त्या पैशाची प्रोव्हिजन केलेली नाही आणि प्रोव्हिजन न केल्यामुळं महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या योजना आज बंद आहेत. सामाजिक न्याय मागासवर्गीय समाजाच्या योजना बंद आहेत. महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर थोड्या दिवसांनी आत्महत्या करतील अशी महाराष्ट्रातल्या कामांची परिस्थिती आहे. आम्ही मात्र सरकारमध्ये आल्यानंतर तुमच्या या योजना अधिक बळकट करू, अधिक ताकदीनं राबवू आणि तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करून देऊ. दुसरा मुद्दा मला हे सांगायचं आहे की आमच्या आया बहिणींच्या केसाला धक्का लागणार नाही असे कायदा दुरुस्ती आम्ही करू आणि आमच्या आया बहिणींच्या सुरक्षिततेची हमी देऊ आणि पोलीस देखील आमच्या आया बहिणींच्या तक्रारी बाबतीत तत्परतेने कारवाई करतील अशी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम करू. तुम्ही काही चिंता करण्याचं काम नाही. आज आपण फार मोठ्या संख्येने इथे जमलात. अनेक विषयात साहेबही बऱ्याच विषयावर बोलतील पण मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष आहे. माझाही इथे येण्यात काही स्वार्थ आहे. तो स्वार्थ म्हणजे इंदापूरची जागा विधानसभेची आपल्याला निवडून आणायची. आमचा पक्ष फुटल्यानंतर या मतदारसंघात अनेक लोकांनी पवार साहेबांना जीवापाड प्रेम करून साथ दिली. नाही असं नाही, पण राजकारणामध्ये यशापर्यंत पोचण्याची आवश्यकता असते. संख्येला जास्त महत्त्व असतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही स्थित्यंतर आपल्याला आता दिसायला लागलेली आहे. 1-2 दिवसाने आणखीन काही निर्णय होतील. महाराष्ट्रामध्ये अशी मानसिकता झालेली आहे की आपण पवार साहेबांच्या तुतारीच्या बाजूने उभा राहिलो तर आपल्याला चांगलं यश मिळेल.
आणि ती मानसिकता असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक झालेली आहेत. गेले अनेक दिवस मला वाटत होतं की हर्षवर्धन पाटील साहेबांनी देखील हा मार्ग अनुसरावा, त्यांच्याशी संपर्क केला. लोकसभेच्या आधीपासून, आत्ता नाहीये, लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं बघा काही जमलं तर आपल्याला, लोकसभा महत्त्वाची आहे आम्हाला. त्यांनी मला सांगितलं आम्हाला जे शक्य आहे ते करतो, पण आता तूर्त आम्ही इकडंच आहोत. आणि मला मधून मधून मी फोन करायचो. शेवटी फोनवर ते बोलायला थोडेसे टाळायला लागल्यावर मी बावड्याला जाऊन एक सभा घेतली आणि बावड्याला जाऊन भाषण केलं की ज्यांना टाळून तुम्ही तिकडे गेला तेच तुमच्या उरावर तिकडे येऊन बसलेले आहेत, त्यामुळे आता तरी काही सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायला विचार करा म्हणून. पण आज विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यावर आहेत. या मतदारसंघातल्या सर्वांना माझं आव्हान आहे की पवार साहेब सामाजिक समतोल ढळून न देता पक्ष चालवतात. शेजारी आता नारायणाबा आमचे आहेत करमाळ्याचे, कुठे गेले नारायणाबा आहेत, त्याच्या पलीकडं उत्तमराव आहेत, त्याच्या पलीकडं गणपतराव देशमुखांच्या घरातले आमचे बाबासाहेब आहेत. असे सगळे दिग्गज एकत्रित करण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे. विजयदादांचा देखील त्यात मोठा हातभार आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना तुम्हाला ही विनंती करायची आहे की उद्याच्या विधानसभा या आपण ताकदीने लढवत असताना या मतदारसंघ आवश्यक आहे आणि विजय आवश्यक आहे. म्हणून आम्ही आग्रहाने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित केलं आणि ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. तुम्ही सगळे, विधानसभा 4-6 दिवसात जाहीर होईल. 12, 13, 14 मुहूर्त काढायचं चाललंय सध्या. मुहूर्त सापडत नाही म्हणून जरा पुढे पुढे जात आहेत. उत्तमराव जानकरांना माहीत नाही की प्रभू रामचंद्राने देखील भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे. त्यांची कुठंच सीट आली नाही. जिथं जिथं रामाची मोठी देवळं आहेत, अयोध्येपासून नाशिकपर्यंत काळाराम सगळीकडं पराभव झाला, कारण रामच भारतीय जनता पक्षात राहिला नाही. महाराष्ट्रात नाही तर देशातल्या अनेक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. उद्या 8 तारीख येईल, हरियाणाची मतं मोजल्यावर आणि जम्मू काश्मीरची मतं मोजल्यावर देखील हेच कळेल. आणि सुप्रियाताई आम्हाला सतत सांगत होत्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये किती अस्वस्थता आहे, किती अस्वस्थ भारतीय जनता पक्षातले प्रमुख नेते झालेले आहेत. हे वर्ष 1.25 वर्षापासून आम्हाला त्या सांगत होत्या. कारण भारतीय जनता पक्षाला देखील ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष चालतो त्याबद्दल भारतीय जनता पक्षात प्रचंड असंतोष आहे. आणि बाहेरून जे कोणी येतात ते बाहेरच बसलेले असतात. त्यांची जी कोर टीम आहे तेच आत निर्णय घेत असतात. त्यामुळं बाहेर बसलेले सगळे आज अस्वस्थ झालेले लोक आहेत. आणि म्हणून आज मी फार वेळ भाषण न लांबवता एवढंच सांगेन की उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे. आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती. रामकृष्ण हरी. सगळ्या पुरुषांनी जल्लोष केला. आमच्या लाडक्या भगिनींच्याकडून आवाज यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो. मला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही.
त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात आता तुतारी देणार आहे. त्यामुळे इंदापूरकरांना वाळव्याहून येऊन मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही आमच्यापेक्षा लय ॲडव्हान्स आहात. पण आज या निमित्ताने स्वर्गीय भाऊ यांचं लहानपणी, आम्ही फार लहान असताना भाऊ आमच्या घरी यायचे. बापूंचा आणि भाऊंचा फार अतिशय उत्तम असा जिव्हाळा होता, घरगुती संबंध होते. आणि त्यामुळं भाऊंच्या घरातले हे नवनेतृत्व राष्ट्रवादीत येतंय. आता शेवटची अट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. आज या हर्षवर्धन भाऊंनी सांगितलं कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडे गेलो. आता कार्यकर्त्यांशी चर्चा नाही, हे फायनल. हाच पक्ष आपला आणि ह्याच पक्षावर आपण भविष्य काळ लढवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण पवार साहेबांनी हातात घेतलेला जो पण आहे तो पण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या, शेतकरी, शेतमजूर, पददलित यांच्या उद्धारासाठी केलेला आहे. आणि आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगत असू, बहुजनांचं राजकारण करण्याची तोंडात भाषा करत असू, तर भारतीय जनता पक्षाकडे आपल्याला कधी कोणाला जाता येणार नाही. मग या जनतेशी आपली प्रतारणा होईल. आणि म्हणून पूर्ण ताकदीनं मला मनापासून आनंद आहे. आमच्याकडे फार नेते नाही आहेत. तुम्हाला फार शेवटचा मुद्दा सांगतो. जयंत पाटील इकडं सांगलीकडं, अनिल देशमुख आमचे नागपूरकडे, राजेश टोपे आमचे जालन्याकडे, जितेंद्र आव्हाड इकडे, आमचे अमोल कोल्हे आता महाराष्ट्रात ऑलराऊंड फिरायला लागलेले आहेत. विजयदादांच्या नेतृत्वाखाली एक नवी व्यवस्था सोलापूरमध्ये आली आहे. आज आम्हाला राज्य पातळीवर महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेत्यांची जास्त आवश्यकता आहे. आणि म्हणून हर्षवर्धन पाटील साहेब, तुमचं महत्त्व आमच्या पक्षामध्ये मोठं आहे. तुमचं महत्त्व आमच्या पक्षामध्ये मोठं आहे. आणि तुम्ही आता मला सांगितलं मला जबाबदारी द्या वगैरे, मी साहेबच ठरवतील. आणि पुणे जिल्ह्यातले निर्णय जयंत पाटील घेत नाही, साहेबच घेतात. त्यामुळे साहेब म्हणतील तसं. त्यामुळे तुम्हाला साहेब जे जबाबदारी सांगतील ती आपण देऊ. पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हा पक्ष आज लोक स्वागत करतात. त्यावेळी लोकांच्यात जाऊन आपण भिडण्याचं काम करू, लोकांना सांगण्याचं काम करू. डॉक्टर अमोल कोल्हेजी आणि मी महाराष्ट्रात जवळपास 60-62 सभा घेतल्या. अजून एक 10-12 सभा आहेत. आणि इस्लामपूरला आम्ही त्याचा समारोप आमच्या शिवस्वराज्य यात्रेचा करणार आहे. आणि त्यामुळं आमच्या महाराष्ट्रातली आचारसंहिताही जाहीर थोड्या दिवसात होईल. आणि निवडणुकीला मित्रांनो सुरुवात होईल. ही निवडणूक विजयासाठी करायची आहे. माझी पवार साहेबांच्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना आव्हान आहे की पवार साहेबांना एक आमदार महत्वाचा आहे. तुम्ही पवार साहेबांच्या काळात संकटात पवार साहेबांच्या मागे जे राहिले त्यांना मी अतिशय आग्रहाने सांगेन की ही शरद पवार साहेबांच्या मागे मोठ्या संख्येनं आमदार उभा करण्याची जबाबदारी प्रत्येक पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याची आहे. त्यामुळे स्थानिक मतभेद सोडून द्या, आपण ते दुरुस्त करू, काही अडचण नाही. सुप्रियाताईंनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सगळेच तुम्हाला त्यात मदत करतील. पण स्थानिक मतभेदांना बाजूला ठेवा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या नेत्याने निर्णय घेतला त्यावेळी स्थानिक सगळ्यांना विचारात घेऊन त्यांचा निर्णय झाला. त्याच पद्धतीनं आज तेव्हा त्यांच्या निर्णयानं महाराष्ट्रात एक संदेश वेगळा गेला. आजही हर्षवर्धन पाटील तुमच्या निर्णयाने महाराष्ट्रात एक वेगळा संदेश महाराष्ट्रभर जाईल की पवार साहेबांच्या मागं आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे म्हणून. आणि म्हणून स्थानिक या ठिकाणी पवार साहेबांच्यावर, सुप्रियाताईंच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे, तेजसिंह पाटील तुम्ही सगळ्यांच्याकडे जावा, सगळ्यांना भेटून सांगा. महारुद्र पाटील तुम्ही जावा आणि सगळ्यांची समजूत घाला. पवार साहेबांच्याकडे बघून आणि पवार साहेबांच्यासाठी ही लढाई आहे. ही पवार साहेबांची लढाई आहे, आपली नाही आहे. ही पवार साहेबांची लढाई आहे. आणि पवार साहेबांना
दिल्लीला धडा शिकवायचा असेल तर पवार साहेबांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजेत. कारण पवार साहेब हे इथं कुणाशी लढत नाही आहेत. पवार साहेब दिल्लीशी लढाई करतायत. दिल्लीमध्ये त्यांना वाकवण्याचा प्रयत्न ज्यांनी आतापर्यंत केला, दिल्लीत बसलेल्या सत्ताधीशांनी, त्यांना एवढा मोठा हिसका महाराष्ट्राने दिला की 48 पैकी 31 खासदार त्यांचे पडले. एक लढाई आपण जिंकली आहे, उद्या विधानसभेची लढाई जिंकू आणि महाराष्ट्रासमोर या महायुतीने महाराष्ट्रात जे प्रश्न निर्माण केले आहेत. मधुकर भावे म्हटले आमचे की 62,000 का काही डोक्यावर कर्ज काढले. काल परवा महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केलाय, 1.25 लाख कोटीचं कर्ज डिसेंबरपर्यंत आम्हाला पाहिजे. दर आठवड्याला 5-6 हजार कोटी रुपयाचं कर्ज पाहिजे. म्हणजे 8 लाख कोटी रुपयाचं कर्ज 9,25,000 कोटीवर हे बहादर नेणार आहेत. आणि म्हणून निवडणूक लवकर जाहीर व्हावी आणि महाराष्ट्राची या महायुतीच्या ताब्यातनं सुटका व्हावी अशी प्रार्थना आम्ही रोज दैनंदिन सरकार परमेश्वराकडे करतोय. हे महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा. अनेक आमदार मतदारसंघात सांगतात 1,000 कोटी आणले, 500 कोटी आणले, 800 कोटी आणले. मागं बसून त्यांचे समर्थक मोबाईल काढतात, कॅल्क्युलेटर त्यात काढतात आणि गुणाकार करतात. 1,000 कोटी तुमच्या मतदारसंघात किती आणले? 5,500 कोटी गुणिले 20% करायचे. हे कार्यकर्ते करतात, मी सांगत नाही. आमदारांनी घोषणा केली मी मतदारसंघात 1,000 कोटी आणले की ते कॅल्क्युलेटरच काढतो त्याचा कार्यकर्ता आणि कॅल्क्युलेट करून सांगतो 1,000 गुणिले 20 200 कोटी जमले रे. त्यामुळं जनतेचा पैसा पुन्हा त्याच मार्गाने तुमच्या दारात आणण्याचं काम आणि महाराष्ट्र जिंकण्याचं मनात पाप ठेवणाऱ्या महायुतीला आपण पूर्ण ताकदीनं पराभूत करण्यासाठी ही इंदापूरची जागा 50,000पेक्षा जास्त फरकाने विजयी करू असा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांच्या मनात असला पाहिजे. आणि ती ताकद तुम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या मागे उभा करा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावरती भल्या भल्यांना गारद करणारे भारत सरकारचे माजी कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब मार्गदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती आपणास. महाराष्ट्राचा बुलंद आवाज रामकृष्ण हरी. महाराष्ट्राचा पुरोगामी आवाज शरद पवार. शरद पवार पक्षाचे अध्यक्ष ज्यांचे विचार आताच आपण ऐकले, ज्यांचा भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका निर्णयानं सगळीकडे औत्सुक्याचं वातावरण निर्माण केलं. असे या ठिकाणी त्यांच्या स्वागताच्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. ते हर्षवर्धन पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार जयसिंह माहिते, सुप्रिया सुळे, आमदार अशोक पवार, महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी महापौर अंकुश कापले, उत्तमला जानकर, राष्ट्रीय अन्य सरकारी आणि हर्षवर्धन यांच्याबरोबर संघटनेची जबाबदारी घेण्याच्यासाठी त्यांनी 7 पैसा निर्णय घेतला. ते सगळे सरकारी तालुक्याचे अध्यक्ष श्री पाटील बाकीचे सरकारी रद्द गेले. अतिशय समाधान नाही आहे. आज
या ठिकाणी या सर्वांनी आले जुना 1967 साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभासद म्हणून गेलो आणि त्या कारखान्यामध्ये आम्ही लोक सोडून होतो. माझं वय 27 होतं आणि आम्हाला कळलं फिरणं वाढवलं संपलं त्यांची मंडळामध्ये कसे काम करावं, व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवावी याचा अभ्यास आम्हाला सगळ्यांच्या समोरच्या काळात असायचा. म्हणजे शंकरराव म्हणून एका जिल्ह्यातले शेजारी आणि वडील आहे त्यामुळे त्यांचा अधिकार होता. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि मोठं कारभार कसा करावा याचा अभ्यास त्यांच्या सोबत ठेवला आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याचे राजकारण याचा ज्याचा विचार करतो तो विचार शंकरराव यांच्यासोबत पुरा होत नाही. आणि मला आनंद आहे की त्यांच्या विचाराचा वारसा स्वीकारणं ही काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विजयनगरामध्ये सरकारी संस्थेमध्ये मी काम केलं काम करतायत ते हर्षवर्धन तुम्हाला सगळ्यांच्यावर या सगळ्या कामाच्या सुचनेसाठी अत्यंत आनंदाने सहभागी झाले. मी पाहिलं होतं सरकारला त्यांचा अधिकार झाला आणि तेच वेळेला माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या जुन्या जिल्ह्यात सगळ्या जाती जमातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं आणि त्या हेतूनं माझं लक्ष इंदापूरकडे होतं. जे विचार करत इंदापूरच्या एका सरकारला प्रोत्साहन करण्याचे काम केलं. छत्रपतीची सेवा केली. जिल्हा परिषदेचे प्रमुख केले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याच्यासाठी प्रयत्न केला. मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह केला. त्याच्यावरचा हेतू होता की इंदापूर तालुक्याचा दुष्काळ असेल, इथे कारखान्यांची वाढ असेल, त्यासाठी काम करणारा कोणी सरकारी असला पाहिजे आणि त्या हेतूने हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती. पण आल्याच्या नंतर अलीकडच्या काळामध्ये मी ऐकलं माझ्या त्यांच्यासुद्धा धक्का बसला. इंदापूरचं राजकारण शंकरराव लहानचं राजकारण म्हणजे स्वच्छ पाणीचं राजकारण कोणाच्याही बऱ्यापैशाचा कधीही विचार न करण्याचं राजकारण होतं. अलीकडच्या काळामध्ये इंदापूरच्या राजकारणाला त्यांची वेगळी दिशा काही लोकांनी दिली. याचा इथे रोज वाचत होतो. त्यांचं मुलगा लिहिलं होतं मुलगा ज्ञान सर्व बाबांनी ऐकलं मुलगा ज्ञान आणि इथे सुद्धा ज्ञान आहे
हे अलीकडे करावं लागेल असं. आणि ते तुम्ही कोणी सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मी अनेक वर्षे काम केले. जवळपास 55 वर्ष मी कुठे ना कुठे पदावर आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांच्या ओळखी चालल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर माझ्या हाताखाली काम केले. कधी भेटतात, सहलीचं कसं घ्यायचं, आमच्या जिल्ह्याचं कसं आहे ते सांगतात. तिथे जुने दिवस राहिले आणि काय झालं, कुठं गाव कशाचं काय सांगताय ते इंदापूर तालुका वाहूनचा सरकार देतात आणि त्याचे व्यायाम होतं आणि हल्ली त्यांचं व्यायाम होतं त्याचा मी होईल हे अधिकारी सांगायला आहे. इतक्या वजन होती, इतके चुकीचे विचार, इतकी चुकीची माहिती कधीही या मागाच्या नेतृत्वाच्या उद्योगांनी होती. गुरुजनाची आलेली आणि तिथे सुरुवात जायचं असेल तर फरियाचं पाहिजे आणि फरियाचं भाव असेल तर त्याच्यावर अशा भूताची कुवत असणं हा नेता असला पाहिजे. आज हर्षवर्धनचा निर्णय ही होती म्हणून याचा देखील माझ्या आवडीचा. आम्ही एकत्र अनेक ठिकाणी काम करतो. पक्ष वेगळा होता, माझा पक्ष वेगळा होता, पण महाराष्ट्राच्या देशाच्या शेतकऱ्यांच्यासाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. वसंतदादा साखर धंद्यातली संस्था, मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मॅनेजिंग ट्रस्टी हर्षवर्धन आहेत. आम्ही भेटत असतो. पक्ष वेगळा होता, पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये एकदा सुद्धा कधीही धोरणाच्याबद्दल मजलेच नव्हते. एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या त्यांच्या विचारात कधीही फरक पडला नाही. आणि ज्या ज्या वेळेला नवीन काय करायचं असेल तर ज्या 2-3 सरकारांच्याही जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची. त्याच्यात पहिलं नाव हर्षवर्धनचं येतं. आज साखर धंदा, ऊसाचा धंदा हा आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा धंदा आहे. देशामध्ये 2 नंबरची साखर आणि ऊसाचं पिकाचं क्षेत्र महाराष्ट्रात आहे आणि सगळ्या देशाच्या या पिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्याची सुटका करण्याच्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. अनेक निर्णय त्यांनी आम्ही एकत्र घेतले. अलीकडच्या काळात आणखीन एक चांगली ग्रोथ झाली आणि ती चांगली ग्रोथ ही होती कारण सगळ्या ऊसाचा धंदा, साखरेचा धंदा, इथेनॉलचं धोरण गेले 25 वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. केंद्र सरकारमध्ये ती जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही सगळेजण एकच धोरणाने करत होतो. मोदी साहेबांचं सरकार आलं, थोडी स्थिती बदलली. त्यांना आणि त्यांच्या सरकारांना आम्ही इथे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती आणि तेव्हा आम्हाला काळजी वाटायची की ऊस उत्पादकाचं काय होणार, साखरेच्या किमतीचं काय होणार, ऊसाला टनेला किंमत किती मिळणार त्याचं काय होणार, नवीन धोरणं नवीन प्रकल्प हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार. पण या संकटातून आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम, दूर करायचं काम हर्षवर्धननी केलं. आणि कसं केलं तर या देशामध्ये 250पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत
आणि या सगळ्या साखर कारखाने सरकारातले त्याच्या देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे. फक्त वेगळा होता पण आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका, आपला माणूस तिथे आहे, हर्षवर्धन तिथे आहे आणि त्यामुळं कधीही या संबंधीची कुठली अडचण आली तर आम्ही एकमेकाशी बोलत असू, त्यातनं मार्ग काढत असू, एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्टकरी बळीराजाच्या हिताची जपणूक करणं हेच आमचं महत्त्वाचं काम आहे. हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्यांना माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला, ते सोडा, ते आपलं घर नाही. भाऊने आपल्याला घर दाखवले, भाऊने आयुष्यभर एकच विचार घेतला, दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाणांचा विचार. मला आनंद आहे की त्यांचं मन इकडे होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदापूरचा नाही तर सवन उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाजकारणाला शक्ती देणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे. मी ज्या बोलायच्यासाठी या ठिकाणी उभा नाही, चित्र बदलते. आज हाच कार्यक्रम झाला, निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालू आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं. म्हणजे कुठं ते म्हणजे फलटण, समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण झाल्याच्या नंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समज हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने आपल्याला जायचे. तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्याबद्दल स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही. काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी जो रात्रदिवस हिंडतोय, मला स्वतःला उभं राहायचं नाही. 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं, त्या 14 ते 7 वेळा इंदापूर तालुक्याने मतं दिली. त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे. आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अधिक सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी
विजय संपादन करण्याच्यासाठी आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं, तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता 100% आहे याची मला खात्री आहे. तर हे करायला काही लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार. म्हणजे काही काळजी करू नका, जावई कुणाच आहे. कुठल्याच पूर्वी आम्ही देत नसतो, आम्ही चांगलं घर बघून मुलींना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालं. संसार नीट कसा चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे. हा बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता. आज त्या जावयाचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी सर्वांना मागं होतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी करतो ॲडव्होकेट आशुतोषजी भोसले, आपण आभार प्रदर्शन करावं. आशुतोषजी भोसले साहेब, आपण आभार प्रदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती. आज माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या पक्षप्रवेशाकरिता आज या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल आपल्या सर्वांचे सहर्ष असे आभार.